नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा मंडळी, बेलपत्राचं महत्त्व काय आहे, त्या बेलाचं महत्त्व काय आहे, भगवान शिवाला बेल का वावलं जातात, तेव्हा बेलाच्या पान भगवान शंकराला का वावतात त्याच्या वर्णन या ठिकाणी आलेली आहे. बेलाच्या महत्त्व सांगितलेली आहे. बघा, बेलाच्या 2-3 प्रकारच्या असतात. 3 पानाच्या बेल असतात, 4 पानाच्या बेल असतात, 5 पानाच्या बेल असतात. 5 पानाच्या बेल आहेत ते महादेवाला अत्यंत प्रिय आहे, कारण शिवमहापुराणामध्ये महादेव पंचमुखी सांगितलेली आहे. आणि या 5 पानाच्या बेलाच्या नंतर 3 पानाच्या जे बेल आहे ते सुद्धा महादेवाला अत्यंत प्रिय आहे. जसा जर बेल वावला असेल तर रक्त चंदन गर्द भागाला लावलं. तसं शंकराला जर बेल वावायच्या असेल तर चंदन असतं न पिवळा रंगाच्या, ते आपल्या आतल्या भागाला लावलं आणि ते शिवलिंगावरती वावलं तर ते महादेवाला अत्यंत प्रिय आहे. महादेवाला लाल रंगाच्या फूल कधीच वाहू नये, त्यांनी महादेवाचा क्रोध वाढतो. लाल रंगाच्या फुला हे गणपती बाप्पाला प्रिय आहे. महादेवाच्या पुत्राला श्री गणेशाला लाल रंगाच्या पुष्प अत्यंत प्रिय आहे. महादेवाला पांढऱ्या रंगाच्या पुष्प प्रिय आहे. म्हणून बेलाच्या ते ठिकाणी ते का वावलं तर बेलाच्या झाड म्हणजे साक्षात भगवान शंकर आहे. नवे भगवान शिव बेलाच्या रूपात अवतार धारण करतात. बेलाच्या झाडाच्या मुळाशी भगवान शंकराच्या काय असतं, वास्तव्य असतो. जसं तुळशीला आपण पाणी टाकतं न तसं बेलाचं झाड जर घरी असेल ना तर बेलाच्या झाडाला रोज पाणी टाकावं. त्याच्या तीर्थस्थानाचा पुण्य आपल्याला प्राप्त होतो. बेलाच्या झाडाला पाणी टाकल्या. बेलाचं झाड म्हणजे भगवान शंकराचा स्वरूप आहे आणि बेल भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. स्वतः भगवान शिवशंकर भोलेनाथ बेलाच्या स्वरूपाने अवतार धारण करतात आणि बेलाच्या झाडाच्या मुळाशी वास्तव्य करतात. आणि घरी बेलाचं झाड असेल तर तुळशी माईजवळ जसं आपण दिवा लावत असतो तसे बेलाच्या झाडाजवळ सुद्धा दिवा लावला पाहिजे. आणि म्हणजे या बेलाचं महत्त्व सांगितलं. बघा, ज्या ठिकाणी 5 वृक्ष असतात ना त्याला पंचवटी म्हणतात. पंचवटीमध्ये 5 वृक्ष असतात. ते 5 वृक्ष कोणते? वड, पिंपळ, लिंबाचं झाड, औदुंबर आणि बेलाचं झाड. 5 वृक्ष ज्या ठिकाणी आहेत त्याला काय म्हणतात? पंचवटी. आणि या 5 वृक्षाला महत्त्व सुद्धा तसंच आहे. महाराज प्रत्येक झाडाच्या मुळाशी एक देवता वास्तव करत असतात. जसं पिंपळाचं झाड आहे, पिंपळाच्या झाडावर कोण असतो? आपल्याला एवढंच माहिती, फक्त पिंपळाच्या झाडावर मुंज असतो. लोक म्हणतात की पिंपळाच्या झाडावर काय असतं? मुंजा असतो. आपण पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी साक्षात नरसिंह भगवान परमात्मा वास्तव्य करतात. पिंपळाचं झाड म्हणजे नरसिंह भगवान परमात्माच्या आशीर्वादाच्या प्रतीक आहे. मुंजा असतं की नाही मला माहिती नाही, पण नरसिंह भगवान असतात एवढं नक्की माहिती आहे. पिंपळाच्या झाडाशी मुळाशी तसं वडाचं झाड आहे ना, वडाच्या झाडाच्या मुळाशी साक्षात भगवान विष्णू वास्तव्य करतात. लिंबाच्या झाडाच्या मुळाशी साक्षात भगवान विष्णू नारायण वास्तव्य करतात. चौथा आहे औदुंबरा झाड. त्याला काय म्हणतात की आपण उंबराच्या झाड. त्या उंबराच्या झाडाच्या मुळाशी साक्षात भगवान दत्तात्रय या ठिकाणी काय करतात? वास्तव्य करतात. ज्या वेळेला
कश्यपल नरसिंह भगवान परमात्माने आपल्या नखाच्या प्रहाराने मारलं न त्या नखामध्ये एवढं दहा व्हायला लागतो, एवढं वेदने व्हायला लागले की आता हे नख कुठे मी या ठिकाणी शांत करू म्हणून धावत गेले आणि औदुंबराचे जे झाड आहे ना त्यामध्ये नख खवले. तेव्हा शांत झालं, अग्नी शांत झालं आणि ज्यावेळी त्या पानामध्ये नख खवले ना त्यावेळी औदुंबराच्या झाड म्हणायला लागला, देव एवढंच वाईट असलेली दृष्टी असलेली राक्षसाचे रक्त तुम्ही माझ्या अंगाला या ठिकाणी लावलं, असं मी काय पाप केला होते. त्यावेळी नरसिंह भगवान मनावर आले की नरसिंह भगवान म्हटले, बाबा एवढं वेदना होते की मला काही कळलंच नाही. मी सरळ आले, माझी तुझ्या पानामध्ये नख माझ्या 10 शांत करण्याकरिता, पण मला माफ करा. याच्या दुःख मात्र तुलाच भोगावं लागेल, याच्या उपद्रवात तुलाच भोगावं लागेल. औदुंबराच्या तेव्हापासून औदुंबराच्या जे पान आहे ना त्याला गाठी येतात. औदुंबराच्या झाडाला पान बघा तुम्ही, त्या पानाला गाठी येतात कारण हिरण्यकश्यपाच्या दूषित असलेली रक्त त्या झाडामध्ये खवलं गेलं आहे आणि उत्पादन एवढ्याच वर्षांनी सुद्धा अजूनही त्या झाडाला होते. पण नरसिंह भगवानाने माफी मागितली आणि नरसिंह भगवान सांगितले की औदुंबरा मला क्षमा करा, हा उपद्रव पाप जरूर तुला भोगावं लागेल, हे तर मी कमी करू शकणार नाही, पण मी असा एक अवतार घेऊन की सदैव तुझ्या झाडाच्या मुळाशी मी वास्तव्य करेल म्हणून दत्तात्रेय अवतार घेतले भगवान आणि त्या अवतारामध्ये औदुंबराच्या झाडाशी मुळाशी वास्तव्य करायला लागले. ती दत्तात्रेय जन्माची कथा होईल पुढे म्हणून ज्या ठिकाणी आणि औदुंबर आहे पुन्हा बेलाच्या झाड आहे. बेलाच्या झाडाच्या महत्व आपण या ठिकाणी पहिला बेलाच्या झाड तिथे आहे, औदुंबर आहे, वड आहे, पिंपळ आहे आणि लिंबाच्या झाड आहे. असे 5 झाड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाला म्हणतात की पंचवटी. आता नागपूरमध्ये सुद्धा पंचवटी आहे आणि अमरावतीमध्ये सुद्धा पंचवटी आहे. अनेक ठिकाणी नाशिकमध्ये सुद्धा असेल ते पंचवटी वगैरे वेगळी आहे, ते सिंगल आहे. त्या ठिकाणी ते एक चौक आहे, त्या पंचवटी वेगळी आणि ज्या ठिकाणी 5 वृक्ष असतात त्या ठिकाणाला पंचवटी म्हणतात. हे वृक्ष ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाला म्हणून बेलाच्या झाडाचे असं महत्व आहे. या ठिकाणी सांगितलं नवे बेलाचे पान जे आहे ना ते अत्यंत गुणकारी आहे. केवळ भगवान शिवाला वाहलं आणि मग ते आपण प्रशन केल्यानंतर ना प्रसाद मिळतो असं नाही. बेलाच्या पान तुम्ही तसंही तोडून खाल्लं तरी बेलाच्या झाड म्हणजे भगवान शंकराच्या आहे. बेल म्हणजे साक्षात भगवान शंकराच्या आहे. बेलाच्या झाड म्हणजे साक्षात भगवान शंकराच्या अवतार आहे. स्वरूप धारण केले बेलाच्या स्वरूपाने भगवान शिवाला अत्यंत गुणकारी आहे. जसं तुळशी विष्णू स्वरूप आहे. तुळशी जर आपल्या शरीराला गेला ना 7 तुळशीच्या पान रोज खाल्ल्या पाहिजे उपाशी पोटी आणि त्यावर पाणी पिलं पाहिजे. अनेक शरीरातला छोटे मोठे रोग असतात ना ते नाहीसे होतात. बेलाचं झाड तर एवढं गुणकारी आहे, विशेष करून महिलांसाठी. आज महिलांमध्ये मुलांमध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम जर कशाची असतील
PCOD सारख्या प्रॉब्लेम झालेली आज महिलांमध्ये कोणाला मासिक धर्म व्यवस्थित न होणे, अनेक प्रकारच्या जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम आहे ना, ते स्त्रियांमध्ये अत्यंत जास्ती प्रमाणामध्ये आहे. त्यावर सर्वात उपकारी जर काही औषध असेल तर ते बेल आहे. बेल हे औषध आहे. रोज बेलाचे एक पान जर आपण खाल्लं तरी गुडघ्याचे जे आजार आहे ना, ते सुद्धा बेलाच्या पानाच्या बरे होतात. कोणाला चवता नसेल तर उन्हामध्ये वाळ घालावं, मिक्सरमधून बारीक करावे आणि रोज 1 चमच खावे. शरीरासाठी गुणकारी आहे. विशेष करून तरुण मुला जर आपल्या घरी असेल तर लहान मुला जर आपल्या घरी असेल तर ज्या स्वतःच्या 8व्या वर्गामध्ये आहे त्याच्या वरच्या ज्या आहेत त्यांना तर रोज खायला दिला पाहिजे. शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे, कारण साध्या स्वस्तिक अन्न आपल्या पोटातला जात नाही. सर्वच रसायन आहे, म्हणून बेलाच्या पान इतकं महत्त्व आहे. अत्यंत जास्ती ज्याला नसेल, गर्दीमध्ये येत नसेल तर काही त्यामध्ये वांग नाही, पण थंडी दिवस आहे तरी भरपूर घाम येत नाही. मला बेलामुळे जास्तीत उष्णता शरीरात निर्माण होणार न, त्यामुळे गरमी होत पण ज्याला काहीही न करता विनाकारण घाम येत असेल तर त्यांनी बेलाच्या पान खावी. ती शरीरासाठी अत्यंत उपायकारक. म्हणून ज्या ठिकाणी हे 5 वृक्ष असतात त्या ठिकाणी त्याला ठिकाणे काय म्हणतात, पंचवटी म्हणतात. हा प्रसंग आपण आहे सुद्धा आपल्याला कळला पाहिजे. बघा, मेल्यानंतर प्रत्येकाच्या शरीरात राख होतो, त्याला काय म्हणतात, तिचे भस्म धज कर जिसे दिन मौत की शहजाद आहे आणि सोना आहे या आहे तिच्या भस्म, जे आपल्या शरीरात एक दिवस होणार आहे. पण दुसरी जे भस्म आहे, बरेच लोक भस्म जर लावायच्या असेल ना, भस्माच्या असं त्रिपुडी लावलं जातं. बरोबर आहे ना, काही थोडं आवाज वाढलं, भस्माच्या त्रिपुड्या लावलं जातं. आणि भस्म लावल्याचे म्हटल्यावर भस्म कोणते लावत आपण, बरेच लोक बाजारामध्ये जातात, पांढऱ्या रंगाचे एक वडी विकत मिळतो, ते घरी घेऊन येतात आणि त्याच्या असे 3 बोट लावलं की ते आपल्या कपाळावर लावतात. पण त्याला भस्म म्हणत नाही, ते शेवटी आपण बनवलेली आहे. खरं भस्म कोणतं आहे, ज्यावेळी गाय रानात चारायला जाताना त्या आणि चारायचे गेल्यानंतर तिनं शेवटी टाकलेली शेतामध्ये, आपल्या भागात त्याला रानगौर म्हणतात, जे गायीच्या शेतामध्ये टाकलेली आहे आपण थपलेली. आणि जवळपास हे सगळं हे करतात. रुद्राक्षामध्ये बी अनेक प्रकारच्या बाजारामध्ये विकायला येतात, ते सगळेच खरे रुद्राक्ष नसतात. अशी रुद्राक्ष ओळख त्या ठिकाणी सांगितल्या. म्हणून रुद्राक्ष 3 प्रकारच्या असतात. एवढी बोरा एवढी आणि धने एवढी बोरा एवढे. आणि पुन्हा जे ब्राह्मण आहेत त्यांनी कोणते धारण करावे, रुद्राक्ष वैश्य असे प्रत्येकाने धारण करायचे. रुद्राक्ष हे वगैरे वेगळे असतात. पुन्हा रुद्राक्ष 1 प्रकारच्या नसतात, 14 प्रकारच्या असतात. 1 मुखी रुद्राक्ष, 2 मुखी, 3 मुखी, 4 मुखी, 5 मुखी, 6, 7, 8, 11, 12, 13, 14 मुखी रुद्राक्ष असतात. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असेच एक दुसरा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.